5, 4, 3, 2, 1, and liftoff of the मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीचे जीवन परिचय पाहणार आहोत की ज्या व्यक्तीने आपल्या भारताचं नाव फक्त आकाशातच नाही तर अवकाशात देखील लिहिलंय। त्यांचे कार्य आणि त्यांच्या यशाची कहाणी ही अनेकांना प्रेरणा देते। त्यांचे करिअर अत्यंत उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे। त्यांनी आपल्या कष्ट आणि दृढ निश्चयाच्या जोरावरती आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या आणि एक अंतराळवीर म्हणून अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले। तसेच जगभरातील देखील अंतरिक्ष विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। एका गोष्टीत अडकून राहू नका, अपयश आलं तरी तेही गरजेचंच असतं। त्यामुळे कायम दुसरा पर्याय स्वीकारण्याची तयारी ठेवा, कारण मी ते केलं नसतं तर आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते। हा अत्यंत महत्त्वाचा संदेश काही वर्षांपूर्वी सुनीता विल्यम्स यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना दिला होता। तर कोण आहेत या सुनीता विल्यम्स? अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अमेरिकन स्पेस एजन्सी म्हणजेच नासा मध्ये काम करतात। सुनीता विल्यम्स यांच्या हवाई उड्डाणाचा विचार करता त्यांना नासामध्ये अंतराळवीर म्हणून काम करण्यापूर्वीच जवळपास 3000 तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव होता। त्यांनी 30 वेगळ्या एअरक्राफ्टचं उड्डाण केलं होतं। सर्वाधिक स्पेसवॉक करणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये पेगी विल्सन या पहिल्या क्रमांकावर आहेत, तर सुनीता विल्यम्स या दुसऱ्या स्थानी आहेत। सुनीता विल्यम्स यांचा जन्म ओहायो राज्यातील युक्लिड येथे झाला। त्यांचे संपूर्ण नाव सुनीता लिन विल्यम्स असे आहे। त्यांचे वडील दीपक पंड्या हे एक भारतीय असून ते एक नामांकित यूरो अनाटॉमिस्ट आहेत आणि त्यांच्या आई या बॉनी पंड्या स्लेव्होनियन वंशाच्या आहेत। सुनीता विल्यम्स या 3 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असून त्या लहानपणापासूनच खूप ॲक्टिव्ह आणि हुशार होत्या। सुनीता यांनी 1983 साली त्यांचे शालेय शिक्षण नीडहॅम हायस्कूलमध्ये पूर्ण केले। हायस्कूलनंतर त्यांनी 1987 साली युनायटेड स्टेट्स नोबेल अकॅडमीमध्ये भौतिकशास्त्रात बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर त्यांनी एन्सिन म्हणून अमेरिकन नौदलात सेवा सुरू केली। त्यांनी कॉर्पस ख्रिस्टी, टेक्सास आणि मिल्टन फ्लोरिडा येथे आपले उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी 1989 मध्ये एक नौदल वैमानिक बनल्या। सुनीता यांना व्हर्जिनियातील नॉर्फॉक येथील हेलिकॉप्टर कॉम्बॅट स्पोर्ट स्क्वॉड्रन मध्ये नियुक्त करण्यात आले। तेथे त्यांनी को पायलट आणि विमान कमांडर म्हणून देखील सेवा केली। टेस्ट पायलट म्हणून त्यांची उत्तम कामगिरी राहिली। 1995 साली त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली। त्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणामुळे नासामध्ये त्यांना अंतराळवीर म्हणून यश मिळवण्यामध्ये खूप मोठी मदत झाली। जून 1998 साली नासामध्ये निवड झाल्यानंतर ऑगस्ट 1998 मध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण सुरू केले। त्यावेळी अंतराळात विविध प्रयोगांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र स्थापन करण्यात आले होते। अंतराळ मोहिमांवर गेलेल्या अनेकांबरोबर त्यांचं खडतर प्रशिक्षण झालं। टेस्ट पायलट असल्याने फ्लाईट इंजिनियर म्हणून त्यांनी पहिल्या अंतराळ मोहिमेवर जाण्याची वाट पाहत होत्या, पण नंतर एक अत्यंत वाईट घटना घडली आणि सगळं काही बदलून गेलं। आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर 16 दिवस झाल्यानंतर कल्पना चावला 6 सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतत होत्या। त्यावेळी SS कोलंबिया यानाने पेट घेतला आणि त्यात सर्वांबरोबर कल्पना यांचाही अंत झाला।
कोलंबिया यानाच्या अपघातानंतर नासानं अंतराळ मोहिमा काही काळ स्थगित केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचं कामही थांबलं. त्यामुळे सुनीता यांना ठरवलेल्या वेळी अंतराळ मोहिमेवर जाता आलं नाही. पण 2005 मध्ये पुन्हा मोहिमा सुरू झाल्या आणि सुनीता 2006 मध्ये मोहिमेवर जाणार असं ठरलं. पाहता पाहता तो दिवसही उजळला. तो दिवस होता 9 डिसेंबर 2006. पहिली अंतराळ मोहीम STS-116 यांनी STS-116 शटल मिशनमध्ये सहभाग घेतला आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचल्या. पहिल्यांदा इंटरनॅशनल स्पेसमध्ये गेल्यानंतर गुरुत्वाकर्षणातील फरकामुळे तरंगण्यात सुनीता यांना अनेक अडचणी आल्या. दुसरी अंतराळ मोहीम एक्सपेडिशन 32/33 नंतर सोयूज TMA-05M रॉकेटसह त्यांनी 15 जुलै 2012 रोजी अंतराळात झेप घेतली. 18 नोव्हेंबर 2012 दरम्यानचा काळ त्या अंतराळात राहिल्या. या मोहिमेमध्ये त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर कमांडरची भूमिका बजावली. त्यानंतर एकूण 3 स्पेसवॉक पूर्ण केले आणि 127 दिवस अंतराळात घालवले. त्यांनी एकूण 77 तास 56 मिनिटांचे स्पेसवॉक पूर्ण केले, जे एका महिला अंतराळवीरासाठी सर्वाधिक होते. तिसरी अंतराळ मोहीम बोईंग स्टारलायनर. सुनीता विल्यम्स यांची ही तिसरी अंतराळ मोहीम होती. तर मानवी सहभाग असणारी ही बोईंग स्टारलायनरची पहिलीच मोहीम होती. ही मोहीम म्हणजे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत बोईंग आणि स्पेस एक्स कंपनीने मानवी अंतराळ प्रवासासाठी डिझाईन केलेल्या बोईंग स्टारलायनर CST-100 नावाच्या स्पेसक्राफ्टची चाचणी होती, ज्यामध्ये माणसं असलेलं हे अशा प्रकारचं पहिलंच स्पेसक्राफ्ट कसं काम करतं, अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नेण्यात आणि परत पृथ्वीवर सुरक्षितपणे आणण्यात काही अडचणी येतात का, त्यांचा नियमित वापर केला जाऊ शकतो का, ते तपासले जाणार होतं. अनेक वर्षांच्या लांबलेल्या प्रक्रियेनंतर या चाचणी मोहिमेसाठी बोईंग स्टारलायनरने 5 जून 2024 रोजी फ्लोरिडामधील केप कॅनव्हलर येथून 61 वर्षांचे विल्मोर आणि 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स या अंतराळवीरांना बोईंग स्टारलायनरमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे पहिले उड्डाण केले. या मोहिमेमुळे बोईंग आणि नासा दोघांसाठी एक मोठे पाऊल ठरले, कारण याने व्यावसायिक अंतराळ उड्डाणासाठी एक नवीन मार्ग खुला केला. बोईंगच्या नवीन स्टारलायनर क्रू कॅप्सूलवर लॉन्च झाल्यानंतर ते दोघे 1 किंवा 2 आठवड्यात परत येतील अशी अपेक्षा होती. पण या मोहिमेच्या उड्डाणाच्या आधीपासून अडथळे येत गेले. स्टारलायनर स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेसक्राफ्टमध्ये येताच त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि दिशादर्शन करणारे अंतराळ यानाचे 5 थ्रस्टर खराब झाले. जेव्हा हे स्टारलायनर झेपावलं तेव्हा त्यांच्या प्रॉपल्शन सिस्टीममध्ये म्हणजे यानाला पुढे ढकलण्याच्या यंत्रणेत गळती झाली. अंतराळ यानातील हेलियमही संपले. त्यामुळे अंतराळ यानाला जळणाऱ्या इंधनावर अवलंबून राहावा लागला. याच कारणांमुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्याचा विलंब झाला. हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून राहिले. अंतराळातून पृथ्वीवर परतणं ही निश्चितच एक कठीण आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. हे अंतराळवीर सुरक्षितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तर पोहोचले खरे, पण स्टारलायनर परतीसाठी सुरक्षित नसेल तर दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार कसे याचीच चर्चा सुरू होती. दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक वेळा त्यांना प्रयत्न सुद्धा केले, पण प्रत्येक वेळेस काही ना काही समस्यांमुळे त्यांचे पृथ्वीवर येणे लांबत गेले. अशा परिस्थितीमध्ये अनेकांची धाकधूक वाढली. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर कधीच परत येऊ शकणार नाहीत का, अशा भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ लागल्या. सरतेशेवटी सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल 9 महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी इलॉन मस्कचे स्पेसएक्स आणि नासा यांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले आणि सुनीता विल्यम्स यांच्या परत येण्याच्या वाट पाहणाऱ्या सर्वांचा जीव आज भांड्यात पडला. आता जाणून घेऊयात कसा झाला परतीचा प्रवास. तब्बल 9 महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सची क्रू 9 ड्रॅगन कॅप्सूल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाली. या मोहिमेला फ्रीडम असे नाव देण्यात आले. स्पेसएक्सच्या म्हणण्यानुसार स्पेसएक्सची ही क्रू ड्रॅगन कॅप्सूल सहसा 4 लोकांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाते, परंतु नासाने क्रू 9 मोहिमेत केवळ 2 अंतराळवीर अंतराळात पाठवले, जेणेकरून सुनीता विल्यम्स आणि बुच यांना पृथ्वीवर आणण्यासाठी अंतराळ यानात जागा शिल्लक राहील.
पण फल्कन 9 रॉकेटला सपोर्ट करणाऱ्या क्लम्प आर्ममध्ये समस्या आल्यानंतर नासा आणि ड्रॅगन या स्पेसएक्सने 13 मार्च रोजी क्रू 10 ही मोहीम सुरू केली. खरं तर नासा स्पेसएक्सच्या क्रू 10 मिशनने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर उपस्थित क्रू 9ची जागा घेतली. नासा आणि स्पेसएक्सने फाल्कन 9 रॉकेटद्वारे सुरू केलेल्या क्रू 10 मिशनमध्ये 4 नवीन अंतराळवीर अंतराळयानात गेले. त्या चौघांनी सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर दोघांची जागा घेतली. फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूल सोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला. ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट उघडली. त्याने कॅप्सूलचा वेग कमी झाला. पॅराशूटची पहिली जोडी कॅप्सूल 18,000 फुटांवर आल्यावर उघडलं, तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. त्यानंतर 4 पॅराशूटच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3:27 स्प्लॅश डाऊन झाला. ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्या. या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले. ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. याआधी फास्ट बोट्स येथे पोहोचल्या होत्या. तोपर्यंत मेन रिकव्हरी टीम्स येथे पोहोचली. वैद्यकीय टीमपैकी एक जण कॅप्सूलमध्ये गेला, तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला. ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये 2 सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासभराचा काळ लागला. अंतराळात दीर्घकाळ घालवल्यानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. वैज्ञानिकांच्या मतानुसार अंतराळात दीर्घकाळ राहून पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीरांना सामान्यतः उभं राहणं आणि त्यानंतर चढणं या दोन्ही क्रिया करताना अडचणी येतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. तर असा होता अंतराळवीरांचा परतीचा प्रवास. अगदी रंजकपणे प्रवास करत अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत. त्यांच्या या हिमतीला दाद द्यावी लागेल. सुनीता विल्यम्स यांचा आजवरचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे आणि त्याच्या पुढेही तो असाच सर्वांना प्रेरणा देईल.